बेळगाव ते नेपाळ जाणाऱ्या प्रायव्हेट लक्झरी बसला औंढाजवळ आग लागली। हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ जवळ जिंतूर पॉइंट पासून जवळच असलेल्या समोर प्रायव्हेट लक्झरी बसला शॉर्ट सर्किट झाल्याने मोठ्या प्रमाणात आग लागली आहे। यामध्ये बच्चे मोठे नुकसान झाले असून त्या बसमधील एकूण 50 प्रवासी प्रवास करीत होते। सदरील घटना दुपारी 3:30 ते 4च्या दरम्यान सदरीला घटना घडली आहे। कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून 50 प्रवासी घेऊन यात्रेला निघालेल्या नेपाळ देशात सदरीला प्रवासी यात्रेनिमित्त प्रवास करत होते। एकूणच आज दुपारी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील नॅशनल धागासमोर शॉर्ट सर्किटने बसला आग लागल्याने बच्चे मोठे नुकसान झाले असून सदरीला बच्चे आग योजनेसाठी जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व उपसभापती मदन कराळे यांनी औंढा नागनाथ नगर प्रशासनाला माहिती सदरीला घटनेची दिल्यानंतर औंढा नागनाथ नगर पंचायत येथील अग्निशामक दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी आल्याने सदरीला आग विझवण्यासाठी मोठी मदत झाली आहे। सदरीला बसमधील प्रवासी आग लागल्यामुळे काही काळ भयभीत झाले होते। सर्व प्रवाशांना दिलासा देण्याचे काम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जवळा बाजार येथील व्यापारी मदन कराळे यांनी सर्व प्रवाशांना धीर देत सर्वांची काळजी शांतता त्यांना राखण्यासाठी आवाहन केले। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव पुणे।